21/5 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा। या ठिकाणी छेदाने अंशाला भागायचं आहे। 21/5। 5 हा तुमचा भाजक आहे, हा तुमचा भाज्य आहे। 21 ला भागायचा आहे म्हणजे तो तुमचा भाज्य आहे। जे उत्तर येईल तो तुमचा भागाकार असेल आणि जे उरेल ती तुमची बाकी असेल। 21 ने 5ला भाग, 5ने 21 ला भागा, 5 चोका 20 वजा चिन्ह, एकाचा 1, 2 2 गेले 0, बाकी उरली 1। बाकी हा तुमचा अंश असेल, भागाकार हा तुमचा पूर्णांक भाग असेल आणि भाजक हा तुमचा छेद असेल, ज्याने भागलं तो छेद। मग पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहिताना 4.1/5 छेदाने 5ने भागलेला आहे। 5 चोका 20 अधिक 1 बरोबर 21/5। म्हणून पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर 4.1/5। आता हे कसं आलं तर पूर्ण संख्या गुणुले छेद अधिक अंश 1 भागिले छेद तसाच ठेवायचा आहे। 5 चोका 20 अधिक 1 21/5 हा तुमचा अपूर्णांक या ठिकाणी दाखवलेला आहे। या अपूर्णांकाचा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे। पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे। 4.1/5। 5/7 हा अपूर्णांक टिंबटिंब अपूर्णांक आहे। 1 अंशाधिक 2 छेदाधिक 3 पूर्णांकयुक्त आणि 4 यापैकी नाही। आता या ठिकाणी अंश आहे 5 आणि छेद आहे 7 म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक छेदाधिक आहे। म्हणून 5/7 हा अपूर्णांक छेदाधिक आहे। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। 13/5 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा। या ठिकाणी 13ला 5ने भागायचं आहे। 13/5 हा तुमचा भाज्य आहे, ज्याला भागायचा तो भाज्य, ज्याने भागायचा तो भाजक आणि जे उत्तर येईल ते तुमचा भागाकार। 5 दुने 10 10 वजा 13तनं 10 गेले 3 उरले 0। पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये मांडताना जो तुमचा भागाकार आहे तो तुमचा पूर्ण भाग, छेदस्थानी उरले ते तुमचा अंश आणि ज्याने भागलं ते तुमचा छेद। मग या भागाकारामध्ये 2.3/5 हा तुमचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे। 2.3/5 पर्याय क्रमांक 4। 5.3/2 या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा। या ठिकाणी हा 5.3/2 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे। त्याचं अपूर्णांकात रूपांतर करताना पूर्ण संख्या 5.3/2 ही पूर्ण संख्या गुणिले छेद अधिक अंश भागिले छेद बरोबर 5 दुने 10 अधिक 3 13/2। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर। 3.4/7 या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा। या ठिकाणी 3.4/7 या अपूर्णांकामध्ये पूर्ण संख्या गुणिले छेद अधिक अंश भागिले छेदस्थानची संख्या तशीच ठेवायची आहे। पूर्ण संख्या 3 आहे, छेद 7 आहे आणि अंशस्थानी 4 आहे। 7 त्रिका 21 अधिक 4 छेद तसाच ठेवूया। 21 अधिक 4 बरोबर 25/7। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे। 3/5चा सममूल्य अपूर्णांक कोणता? आता या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे 3/5। मग या अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणायचं। समजा आपण 2 ने गुणलं तर अंशाला 2 ने गुणूया, छेदाला 2 ने गुणूया म्हणजे दुसरा सममूल्य अपूर्णांक मिळणार। 3 दुने 6 5 दुने 10। पर्याय हे उत्तर आहे का? नाही। मग आपण पुन्हा त्याच पहिल्या अपूर्णांकाला 3 ने गुणूया। अंशाला 3 ने गुणलं, छेदाला 3 ने गुणलं। 3 त्रिका 9
आणि 5 त्रिका 15. 9/15 आहे का याच्यात? आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर. म्हणजे 3/5